ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल। 2467 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्रात पुरावे। सुरेश कुटेंसह 24 जणांविरोधात आरोपपत्र। सारंगी महाजनांच्या परळीतील जमिनीबाबत आज सुनावणी। वाल्मिक कराडच्या सहकार्याच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा आरोप। बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची कृष्णा अर्बन बँकेच्या दारात आत्महत्या। 18 वर्षापासून वेतन मिळत नसल्याचा तसेच संस्था चालकांकडून मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप। मुंबईतून क्लीनअप मार्शल हद्दपार होणार। पैसे घेण्याच्या तक्रारींमुळे कंत्राटदाराला दणका। मे महिन्यापासून नवे स्वच्छता दूत येणार। अमरावतीत 20 मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरणार। वाढत्या तापमानामुळे निर्णय। अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील तापमान 40 अंशावर। जुन्या नादुरुस्त 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार। 21 मार्चला 72 बसेसचा भंगारात लिलाव होणार। मुंबईत पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज। मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता कमीच, तर विदर्भातील तापमानही 40 अंशावर। मुंबई आणि दिल्लीमध्ये आज वुमन्स प्रीमियर लीगचा अंतिम सामना। मुंबईला दुसऱ्या विजेतेपद पटकावण्याची संधी। मुंबईतील बेब्रॉन स्टेडियमवर रात्री 8 वाजता सामना सुरू होणार।